कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथील वारंवार येणाऱ्या तक्रारीवर हॉस्पिटलला महापौर ॲडव्होकेट हर्षाली चौधरी थविल यांनी शुक्रवारी 14 तारखेला अचानक भेट दिली. हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराची दखल घेत स्टाफचा निष्काळजीपणा, रुग्णासोबत अनियमितपणा, कामचुकारपणा, मेडिसिन स्टोअर, फार्मासिस्ट आणि वारंवार गैरहजर कर्मचारी सगळ्यांची खरपट्टी काढण्यात आली. रुक्मिणीबाई हॉस्पिटल संदर्भात सर्व विभागाची तात्काळ आढावा बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावण्यात येणार आहेत, असं महापौर यांनी म्हटलं आहे. एवढी गर्दी आहे आणि तुमचं काय चाललंय? तुम्ही का ती बंद केली खिडकी? नागरिकांची खिडकी का बंद आहे? मग स्टाफ कुठे आहे तुमचा? मला दाखवा रजिस्टर आणा. चला रजिस्टर आणा. तुमची पुन्हा रजिस्टर सगळ्याचे रजिस्टर मला हप्त्याच्या आत्ता पाहिजे. आणा. पाच तुम्ही 10-15 मिनिटं थांबा फक्त. चालेल ना? तुम्ही 10-15 मिनिटं थांबा. त्याला काम करायला तुम्ही करा द्या त्याला पासमध्ये घ्या. चला रजिस्टर आणा. सगळ्या डॉक्टरांचे पण आणा. चला चालू करा. मग तेव्हा तुम्हाला ऍडजस्ट नाही करताय दुसरा स्टाफ? दुसऱ्याकडे ऍडजस्ट करताय तुम्ही? असं कसं स्टाफ नाही तुमच्याकडे? तुम्ही सांगितलं कधी एमएच मॅडमला? मग उन्हे ऍडजस्ट करायचं ना तुम्ही. तुमचं मॅडम कुठे येते? हेड ऑफ डिपार्टमेंट कुठे येते? घ्या. एवढी गर्दी आहे, नागरिकांची एवढी गर्दी चालू आहे रुग्णांची, आणि तुमचं चाललंय तुमच्या सुरूमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना पण इथे उभं करून ठेवलं तुम्ही. तुमच्या गप्पा जर असतील ना, तुम्ही घरी बसा. गप्पा मारायला आलात का तुम्ही? सगळे रजिस्टर आणायचे. तुमची जी कामं चालू आहेत ना तुक लावायची, ती बघते मी आता. सगळं तुमचं हॉस्पिटल मी तुमचं काढते आता. अरे बैठा है घंटे में, अब तो मेरे पीछे ही था, पीछे नहीं रहेगा, पीछे था. काय करून नाश्ता केला? मी बोला. मग तुमच्याकडे आज प्लास्टर उपलब्ध आहे, काल रात्री नव्हतं? काल मोठं मीडिया मग कसं काय केलं? किती जण काय आम्हाला कामात काय केलं? कोण होता? मुकेश पाटील. त्याला पाठवायचं. त्याला सांगतो तुम्हाला बोलायला म्हणून. होत असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना घरी बसवोय. तर कोणी पण असू द्या. इथे डॉक्टर्स नाही पण इथे कसं इंजेक्शन आणि ते मागच्या वेळेस इंजेक्शन दिलं तर बरोबर दिलं होतं ते स्टाफ. मॅडम त्या पण स्टाफला पाठवायचं, तुम्ही पण यायचं. आणि जे काल कोणी दिलं प्लास्टर केलं त्याला पण बोलून घेऊ. सिद्धेश आणि मुकेश पंडित सगळ्यांना बोलून घेऊ. आले ते आता. तुमचं लक्ष नाही असं दिसतं ना. हा ते बघून घ्या. सगळे ड्रॉपा मारतात. तुमच्याकडे जर दर्शन नागरिकांसाठी ते बंद का केली खिडकी? जर नाही तर तुम्ही हे करा. मेन थिंग कसं आहे आमच्याकडे क्लब्स नाही, ते वॉर्ड बॉयज आहेत.
वॉर्डवर जे राहतात वरती काम करणारे त्यांना आम्ही खाली बोलून देतो. वरती जर काम असलं तर ते वरती जातो. एक वॉर्ड व्हायला मॅडम 2 डिपार्टमेंट आहे. आमच्याकडे तुम्ही येऊन बघा, एकही क्लर्क नाही. मॅडम तुम्ही तुमचीच कारणं देत आहेत. हॉस्पिटलचं बघितलं नाही. तुम्ही हॉस्पिटलचं तुमचं जे चाललंय ना सगळ्यांचं, तुम्ही बघा तुमची कारणं देत आहे. खूप बघितलं नाही, तुमचीच कारणं चालू आहेत पूर्ण हॉस्पिटलमध्ये. आणि डिमांड पण आम्ही केलेली आहे मॅडम. डिमांड तुम्ही किती करताय, काय करताय ते सगळं तुमचं सगळं डिमांड पूर्ण होतात ते. पण तुम्ही कारण एकही तुमच्याकडचं काम नाही. दोन्ही हॉस्पिटलचे तेच कारणं चालू आहेत तुमची सगळ्यांची फक्त. पेशंटचे थोडं सगळ्यांचे हाल चालू आहे तिथे. रमी करून आम्ही चुकल्यासारखं झालेलं इथे. फक्त तुमची कामं आम्ही ऐकायची, आम्ही तुम्हाला लगेच द्यायचा स्टाफ उपलब्ध करू. आणि त्यात तुम्ही काय देताय, काय जर पेशंटला जास्त नव्हतं तुमच्याकडे हॉस्पिटलमध्ये त्यांनी कसं काय केलं. तो एक स्वीपर आहे. स्वीपरचं काम त्यांनी स्वीपरनी करायचं ना. त्या दिवशी तो वाटतं ओटीमध्ये पण पहिला होता. ओटीमध्ये पण त्याने एक वेळेस त्यांनी असाच काहीतरी मॅटर केला होता. ते माझ्या निदर्शनात आलं आणि त्याला ओटीमधून मी त्याला काढलं आणि इकडे टाकलं. इकडे टाकलं ऐका मॅडम, त्याला ताकीद देऊन सुद्धा तो काय सुधारण्याच्या परिस्थितीत नाही. याबद्दल मी वारंवार एमओएच मॅडमला सुद्धा याची तक्रार देऊन प्राप्त झाली, देऊन थकलेले मॅडम. आणि असे एकच व्यक्ती नाही मॅडम, 2-3 लोक आहेत त्याच्या क्रममध्ये जे लोक वारंवार त्यांच्यावरती मेमो काढून सुद्धा काहीच तुम्ही ती लिस्ट त्यांच्यावर माझ्याकडे द्यायची. आज सगळेजण काढले. डॉक्टर्स असू द्या, कोणी असू द्या, खूप झालं. दोन्ही हॉस्पिटलचं खूप प्रकरण गाजतात ते. आणि इथे कोण असतं ते रात्रीचं बिलकुल कोण उचलत नाही का. मी तुम्हाला सगळ्या दुसऱ्या लोकांना सांगते, सामान्य सदस्य असू दे, नगरसेवक असू दे, किंवा नागरिक असू द्या, सगळ्यांचे फोन उचलायचे. लेट नाईट पण उचलायचे. डॉक्टर्स पण उचलत नाहीयेत आणि सिस्टर पण नाही उचलत आहे. हे कंप्लेंट आहेत नागरिकांच्या, हे लक्षात घ्या. म्हणून इथे तो मी स्वतः फोन केला इथे लाईनला फोन उचलला जात नाही. तर मॅडम प्रॉब्लेम असा नाईटला दोघी जरी असतो, पेशंट जर भरपूर जर असले तर ते इथे जे सेक्युरिटी आहे त्यांना आम्ही सांगितलं ऍटलीस्ट दे कॅन कम देअर ऑलवेज इन द फोन. त्यांना सांगून आम्ही थकलोय मॅडम. इथे जर आमचं हे काम नाहीये, आमचं ते काम नाहीये. मग यांची कामं नाहीत ना, तुम्ही घरी बसा. तुमची कोणती कामं नाहीत, एकही काम व्यवस्थित होत नाही. पालिकेत आणि आमच्याकडे एकही रुग्णाला ट्रीटमेंट चांगलं होत नाहीये. एसआय सुद्धा नाहीये, सो दॅट ही कॅन डू ऑल दिस सुपरविजन. फक्त नागरिक येतात ते त्यांना त्रास दिला जातो. म्हणजे रुग्णांना जर त्रास दिला जात असेल तर सगळे डॉक्टर जेवढा पण स्टाफ असेल त्यांनी घरी बसा. काय फरक नाही पडत. हे माझे भरपूर डॉक्टर्स आहेत आमच्याकडे. फक्त चाललंय काय चाललंय बरं, त्याला बसायला तुम्ही जागा का व्यवस्थित. मॅडम वाकड्याची पण आपण डिमांड केली. तुम्ही सगळ्या डिमांड केले तो मॅडम, पण तुमच्याकडून कायच होत नाही. तुम्ही किती फॉलोअप करताय मला सांगावं. मॅडम गेली तर आता 2-3 वेळेस इमोज मॅडम येऊन गेल्या, नंतर बिल पण येऊन गेले. त्यांना मग आम्ही लेटर दिलेलं आहे मॅडम, पेशंटला बसण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्या. मॅडम म्हणतात मी याचा फॉरवर्ड केलेलं आहे. आता हे सगळं इमोजच्या हातात आहे. आम्हाला जर असतं तर आम्ही स्वतःच केलं असतं. आता हेल्थ वेलनेस सेंटरला भरपूर आहे, हेल्थ वेलनेस सेंटरला भरपूर बघा. मी म्हटलं तिकडे जर पेशंट असेल तर इकडे तुम्ही पाठवा. तुम्ही मला सांगायचं होतं मॅडम बघा आता ह्या आम्हाला आता डायरेक्ट एमओएच मॅडमला डावले तुमच्याकडे मॅडम जॉब करायचं. आता त्या दिवशी जे प्रकरण घडलं त्या दिवशी ऑन ड्युटी डॉक्टर पगारे सर, तर त्यांनी ही न्यूज देण्याच्या आधी मला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी परस्पर ती न्यूज देऊन मोकळे झाले. दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम असा निर्माण झाला मॅडम की डॉग बाईटचे केसेस असे होतात म्हणून लोकांनी त्याला मारायला चालू केलं. आता मारल्यानंतर तो कुत्र्याचा आवाज घेणारच. तर दिस इन्सिडेंट दुसऱ्या दिवशी मॅडम 103 पेशंट्स आले, त्याच्यातले 60 लोक ज्यांना ॲडमिट करून इंजेक्शन इतक्यात मॅडम आम्ही इथून दिले. आणि त्याच्यानंतर एकही पेशंट रेफर वगैरे झालं नाही. एकीने केला होता पण ती बोलली माझ्या दुसरी मुलीची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी हिला घेऊन नाही जाऊ शकत मॅडम. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्याकडे जे सर्जन आहेत त्यांचं ओपिनियन घेतलं, त्या पेशंटला सिंचरिंग वगैरे केले, इंजेक्शन्स वगैरे देऊन फॉलोअप सुद्धा केलं. प्रकरण खूप होतं त्या हॉस्पिटलचे. मला इथून पुढे जर रुक्मिणीबाई तर प्रकरण माझ्यापर्यंत आलं तर तुम्ही सगळे काळजी करायची. तुम्ही पण तयारी करायची. तुमच्या सगळ्यांचे ऑर्डर आहेत ना तुम्हाला हातात द्यायचे. ठीक आहे बानू काका. मेडिसिनसाठी त्यांना कॅज्युअलिटीला घेऊन जा ना काका, कॅज्युअलिटीला घेऊन जा त्यांना. पेशंटचे मॅडम
कोऑर्डिनेशन नाही आहे. मी यांच्याबद्दलचे कॉम्प्लेक्स खूप ऐकल्या. मी त्यांना डीलला बोलवलंच आहे. त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे ना ॲक्च्युअल, तुम्ही आमच्याकडे डीलर्स म्हणून आलेले आहे, लक्षात ठेवा. तुमची जी बोलण्याची पद्धत आहे ना, माझ्यापर्यंत ना नागरिकांची फोन आहे. नागरिक मला जो रुग्ण आहे तो तुम्हाला प्रत्येक सांगतो की मॅडम आमच्याशी असं बोललं जातं. रुडली बोलायला मी कपून करणार नाही. मी कोणाचं रुडली बोलायला कपून घेणार नाही. तुम्ही आमच्याकडे इंटर्नशिप करताय तर व्यवस्थित करा. रुडली मी कोणाचं कपून घेणार नाही. माझ्या पेशंटशी, माझ्या नागरिकांशी कोणी रुडली बोलायला मी कपून घेणार नाही. तेव्हाच तुम्हाला त्यांना ट्रीटमेंट करायची. काका ऐका ना, आजीला तिकडे घेऊन जा कॅज्युअल्टीला. इथे नका, त्यांची तब्येत जरा त्यांचा नाही फार्मासिस्ट बाजूला इथे सायकॅट्रिस्ट परवाच्या दिवशी जॉईन होते आणि तिकडे डेंटिस्ट. हे सगळं जीएमसीच्या टीम आहे. फक्त डॉक्टर दिनेश आपल्या अंडर होते पहिल्यापासून होते वेस्टर्न हेल्थकेअरमध्ये एमपीमधून आले होते. हां आणि त्यांचे सिनियर असतात आणि हे तर डेली आहे. स्किन उपडीचा पण काही इश्यू नाही. आणि मॅडम हे आपण त्यांना हे सांगितलं होतं जे कोकरेचं औषध आहे त्यासाठी आपण बॉटल्स मागवलेत मॅडम. किती मागवलं? 20,000 डिमांड केलेली. तुमच्याकडे औषधं पुरेशी नसतात का? मॅडम असतात टेंडरच्या डिलेमुळे थोडं कमी होतं पण आता पण मग तुम्हाला हे माहिती आहे की ते औषधं संपणार आहेत किंवा काय संपणार आहे तुम्हाला आधी माहिती असतं. मग तुम्ही आधीच का मागणी करत नाही? मॅडम 4-4 महिन्याची आपल्याकडनं मागणी जाते. 4-4 महिन्याची हा, म्हणजे जाते. 4 मग तुम्हाला 4 महिन्याची तुम्ही मागणी करता. तुम्हाला माहिती आहे की इथे येणारा रुग्ण जास्त पडेल. मग तुम्ही रुग्णांसाठी बघायला पाहिजे की तुम्ही तुमच्या स्टॉकनुसार मागताय. तुम्ही ऑलरेडी मागताना जास्त मागायचं. कारण की तुमच्या कंपनीचं खूप आहे हे लक्षात घ्या. तुमची क्वालिटी तुम्ही देत नाहीये. मागे ते फॅक्चर त्याच्यात त्यांनी व्यवस्थित दिलं नव्हतं. त्याच्यामुळे तो टेंडर थांबलं. तुम्ही क्वालिटी व्यवस्थित घेत जा. की तुम्हाला आत्ता पण सांगते तुमच्या फार्मसीचा पण खूप इश्यू आहे. आता तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे आणि काय काय नाही आहे? म्हणजे ARV आणि या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. ARV अँटी स्नेक क्रीम आहे, प्लास्टर पण आहे. त्याचा अर्धा स्टॉक गौरीपाड्याला ठेवलेला आहे मॅडम. आणि आता जे काही इंजेक्शन जे आता GMC अंबरनाथमध्ये आता त्यांचे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर तर काय काय इंजेक्शन जे आहे लो मॉलिक्युलर वेट हॅपॅरिन वगैरे जे काय लागतात तर ते तसे पेशंटला 4-4, 5-5 दिवस द्यावं लागतात. तर ते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. आता GMCचे जे फार्मसिस्ट आहेत जावळे तर ते बोलले आमच्याकडे हे 1-2 महिन्यात जेव्हा आम्ही टेक ओव्हर करू आम्हाला जे काही मेडिसिन्स लागणार आहे ते. तर आमचा आता विषय मॅडम असा आहे की आता जर हे सिनियर आणि एक्सपर्ट लोक जे लिहितात जर ते मेडिसिन्स उपलब्ध नसते तर कॅन बी परचेस दॅट लोकली. कारण आम्हाला असं सांगण्यात येत आहे की जे गोष्टी इथे जर तुम्हाला अमाप याच्यामध्ये पाहिजे असेल तर त्याचीच तुम्ही डिमांड. सो ॲक्च्युली मॅडम आता आय एम ऑल्सो फ्रॉम मेडिकल जे मधून मी केलेलं आहे. तर तिथे एखाद्या पेशंटला वेगळं इंजेक्शन जरी सांगितलं तर वी यूज टू परचेस लोकल. सो वी जस्ट वॉन्ट दॅट परमिशन. आणि आमचा गैरसमज कसा होता मॅडम ते फार्मासिस्ट आणि आमच्यामध्ये इंटरॅक्शन हार्डली टाकतात. तर त्याच्यामुळे आम्हाला इथे कोणत्या कोणत्या हेल्प पोस्टला द्यायचं आहे की कशासाठी आहे, किती टेंडरमध्ये किती येणार आहे, वाढीव टेंडर मिळू शकतो का, कितीपर्यंतचा याबद्दल आम्हाला तुम्हाला माहिती हवी. तुम्ही तुमच्या आता मॅडम कसं आहे आता मला आता ही पोस्ट इथे मला मिळून मला फक्त आय थिंक टीके सर जेव्हा होते तर त्यांच्या बिहाफमध्ये मी करत होते. तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी टीके सरांना विचारूनच करत होते. आता 2 महिने झाले मला या गोष्टीचा सगळा अंदाज यायला लागला. सो आय एम लुकिंग इन दॅट मॅडम पर्सनली. डॉक्टरचे किती येतात तुमच्याकडे? 38 वाय
एका आणि वाईट आता त्या दिवसाचा प्रकार तर मॅडम तुम्हाला कळालाच असेल अपघातचं. तर आता जे PSM डिपार्टमेंटचे जे इन्चार्ज वगैरे आहेत तर ते बोलले की इट माइट बी सस्पेक्टेड रॅबिट. तर त्याच्यामुळे आता जे ASV इक्विरॅपचे इंजेक्शन त्या दिवशी जेवढे झाले होते त्यांना फोन करून आम्ही पुन्हा बोलवले आणि त्यांना ते इक्विरॅप द्यायचे आम्ही प्रयत्न करतो. पण आता बफर स्टॉक आता मेंटेन मॅडम फक्त 2 ते 3 दिवस होऊ शकतो, कारण पेशंट्स त्या दिवसाचे एवढे आणि नवीन पेशंट्स पण येतात ना, राईट. तर आमचं असं म्हणणं आहे की आता आम्ही अरेंज तर केले, पण तो वेंडरवाला जो बोलतोय की ते टेस्ट होऊन येणार, तर त्याच्यासाठी थोडासा विलंब होऊ शकतो. पण एवढं आपल्याकडे तो नाही ना, मग तुम्ही कुठून तरी मग करायला आता पाहिजे. आम्ही आमचे तुम्ही कुठून तरी त्याला ते पाहिजे ना. GMC वाले पण आता प्रयत्न करतायत मॅडम, त्यांनी पण पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडे स्टॉकच अवेलेबल. हां, कंपनी त्यांना बोलून घ्या ना. मग त्यांना बोलून घ्या ना तुम्ही. नाही तुम्हाला कंपनीचं तिकडून- कंडिशन बंद आहे. जर त्याची बॅच आली नाहीये, बॅच यायला लोक 8 दिवस लागतील. ते 8 आता दिवस आम्ही त्यात जर बारा- आपल्याला आम्ही सांगलं तर बारा- मग आपण काय करायचं? आता आपण दुसऱ्या आता कंपनी इथे वापरणार. कल्याणमध्ये आता 3 हेल्थ पोस्ट आहेत. एक कोळसेवाडी आहे, एक अन्सारी चौक आहे आणि एक नेतिवली आहे. तिथे हे इंजेक्शन ARV वगैरे देतात. मग त्यांच्याकडून आम्ही थोडेसे इकडे मागवणार आणि काही शास्त्रीनगरमधून इंजेक्शन इकडे ते आम्ही थोडेसे बोरो करणार आहोत. असं आम्ही थोडासा प्लॅन केला. आणि स्नेक बाईटची किती? स्नेक बाईटचे पण ॲडिक्वेट आहेत मॅडम. स्नेक बाईटचे हार्डली 1 or 2 डेली येतात, अनकॉम्प्लिकेटेड असतात. पण आम्हाला जर डाऊट वाटला, कारण आता असा प्रॉब्लेम झाला आहे की जे फिजिशियन्स आहेत ते नाईटला डेला नसतात, त्याच्यामुळे आम्हाला पर्याय नसताना आता आपल्याकडे ICU पण अजून चालू नाही झालं. सो वी डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. सो व्हॉट वी डू, आम्ही पेशंटला ऑब्झर्व करतो, ASV वगैरे सगळं देतो, नातेवाईकांना काउन्सिलिंग करतो आणि पेशंटला इमिडिएटली सायन हॉस्पिटलला मॅडम आम्ही ट्रान्सफर पूर्णपणे करून देतो. कारण त्यांचेच आदेश आहेत, म्हणजे डोंट वेट फॉर अस. इफ यू फील लाईक पेशंट इज सिरियस ड्यू टू अनअवेलेबिलिटी ऑफ ICU, straight away without consulting us, you are also MBBS, you can also do at your level. So we are trying to follow that, madam. बाकीचं जाऊ द्या, तुम्ही प्रॉपर जे इथे येतात पेशंट त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन. हो, आता बघा, आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता बाहेर किती लाईन आहे. सिनियर सिटीजनचं बंद आहे डॉक्टर. सिनियर सिटीजनचं बंद आहे मॅडम. जर ते सकाळपासून आलेले आहेत सगळे गप्पा मारत आणि ते गप्पा मारत बसले, जस्ट मी आल्याला पहिलेपासून मी तिथे गेले. आणि आता तुम्हाला अजून एक सांगायचं मॅडम, आता GMC अंबरनाथचे पण आहेत क्लर्क आहेत, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आता फक्त मॅन्युअलचं करायचं. ते बोलले की आम्ही आमचं हे काम नाही आहे जोपर्यंत आम्हाला डीन सर सांगत नाही. आमचे PC जेव्हा येतील ॲट दॅट टाइम वी विल फंक्शन. आता त्यांचे 3 ते 4 क्लर्क येणार, तर ॲटलिस्ट वी जस्ट डिमांडेड 1 हेल्प. हेल्प तर करू शकतात ना तुम्ही, पण ते Patient आता महत्वाचे आहेत आता तुम्हाला. मॅडम त्यांना इथे येऊन एप्रिलमध्ये जॉईन झालेले आहे मॅडम, बट स्टील ते तिथे बसून काम पाहतायत, काम बघतायत. दे टेक ऑल ओरिएंटेशन, बट नो बडी इज रेडी टू कम अँड हेल्प. दिस इज नॉट द वे. Yes. वी आर ट्राईंग का बाबा इथे जर नसले तर तुम्ही हे करा. सिनियर सिटीजनला फक्त नाव लिहायचं आहे, पावती तर नाही घ्यायची. ॲटलीस्ट दॅट दे कॅन डू. आता मॅडम हे सगळं बोलून ना मॅडम रिअली आता त्याबद्दल मॅडम मी एक पत्र सुद्धा तयार मला एक केलं सांगा, होतं. आणि ते केस पेपर नाही देऊ शकत बरोबर आहे. आणि मग तुम्ही ते इंजेक्शन बरोबर देऊ शकता. ते इंजेक्शन कसं करते मुलाचे जर निडल कशी केली तेच तर मला आमचं आमच्याकडे आजपर्यंत आहे ना, मला असं वाटत नाही जेव्हापासून आमच्याकडे गेलंय ना तेव्हापासून एक पूर्ण प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तोच तर कधीच विषय नव्हतं झाला. आपल्याकडे हा तोच विषय. तर मॅडम ॲट दॅट टाइम लिमिटेड स्टॉक डॉक्टर्स होते, एव्हरीथिंग वॉज गोइंग फ्लुएंट. पण आता असं झालंय मॅडम की यांना आय शुड असं नॉट आवड- स्पीक, Yes. आय शुड नॉट स्पीक, बट आता अनफॉर्च्युनेटली मी त्यांना करणारच त्यांना ब्लेम करणारच. त्यांच्याही मला गोष्टी पाहणार आलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. प्रॉपरली मला इथे सगळे औषधं भेटतात. तुम्हाला माहिती आहे की संपत आलं त्याच्या आधी मागून घ्यायचं. संपत आलं नाही